आता मुद्दा असा आहे की इन्स्टंट फेमस होण्यासाठी अशा ट्रिक्स इन्फ्लुएन्सर्स आणि बरेच कॉमेडियन वापरतात. त्यांना फायदाही होतो, मॉनिटरी तर होतो, पण लोकांपर्यंतचा रीचही वाढतो. पण आदर वाढतो का माहीत नाही. प्रणित सेजल आणि 370 रुपयांची बिर्याणी अशी कमेंट करणाऱ्या तरुणांबद्दल मनात कुठलीही चुकीची भावना नाही आहे. तिघंही तरुण आहेत आणि माणसांकडून चुका होतात. प्रणित आणि सेजलनं माफीही मागितली आहे. लोकांनी त्यांना जिवंतपणी यातनांचा दाह काय असतो याची प्रचिती दिली आहे. कायदा त्याचं काम करेल, पण इन्स्टा, फेसबुक आणि स्नॅपचॅटच्या जमान्यात मानवी जीवनाबद्दलचं एकूणच किती अवमूल्यन झालं आहे हे लक्षात येतं. बाकी प्रणित मोरेला ऐका किंवा ऐकू नका, तो तुमचा चॉईस आहे. पण आज पु ल देशपांडेंचा स्मृतिदिन आहे. यूट्यूबवर तुम्हाला जे काही मिळेल ते ऐका. केवळ आनंद नव्हे तर सकस ऐकल्याचं समाधानही मिळेल. आता मुद्दा असा आहे की ज्या पिढीला पु ल देशपांडे माहीत नाहीत, तर मग पु ल कोण? तर महाराष्ट्राचे पहिले व्लॉगर, महाराष्ट्राचे पहिले स्टँडअप कॉमेडियन, महाराष्ट्रातले पहिले इन्फ्लुएन्सर, महाराष्ट्रातले सर्वात मोठे कॉन्टेंट क्रिएटर. मला असं वाटतं आहे की साहित्यिक आणि तुमच्या आमच्या आयुष्यातला सर्वात हवाहवासा व्यक्ती जर गेल्या अनेक वर्षांमध्ये कोण असतील तर ते पु ल देशपांडे होते. मला असं वाटतं की नवीन पिढीसाठी आणि जे कोणी आता अशा पद्धतीच्या स्टँडअप कॉमेडीज किंवा असे शोज करत आहेत त्यांच्यासाठी पुलंची त्यांच्या स्मृतिदिनी ही ओळख जास्त ठळक व्हायला हवी. मला असं वाटतं की किमान पुलंकडे पाहून अशा कार्यक्रमांमध्ये विनोद नर्म असावा याचं भान सर्वांना येतं. Cotton King Aura, linen redefined.